प्रभाग क्रमांक 23 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाचे ॲडव्होकेट अन्सार सय्यद, शारदा चव्हाण आणि योगेश मस्के, अश्विनी आमले हे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी प्रभागात शिवसेनेचे युवा नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी रोड शो केला. नाशिक शहरात जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी जनतेला विजयाचे साकडे घातले असून त्यामुळे जनमत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाकडे झुकल्याचं चित्र पाहायला मिळतंय. या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदे यांनी प्रभाग क्रमांक 23 मध्ये रोड शो केलाय. या दरम्यान चारही उमेदवारांनी शिंदे यांचं भव्य स्वागत केलंय. जेसीबीच्या साहाय्याने भला मोठा पुष्पहार सर्वांचे आकर्षण ठरला होता. हा रोड शो जनतेसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला असून येथील राजकीय हवा बदलल्याचं बोललं जातंय. प्रभाग क्रमांक 23 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाच्या उमेदवारांचा विजय पक्का असल्याची भावना उमेदवारांनी व्यक्त केली आहे. आज विठ्ठल रखुमाई मंदिरामधून सकाळी सर्व प्रभागातल्या ज्येष्ठ नागरिकांच्या हातून प्रभाग क्रमांक 23 मधून आम्ही सर्व उमेदवारांचं प्रचाराचं नारळ सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या हातून वाढून प्रचाराला सुरुवात केली. तसेच आमचे मार्गदर्शक, आमचे प्रेरणास्थान कल्याण डोंबिवलीचे खासदार माननीय श्री श्रीकांतजी शिंदे साहेब यांचा आज नाशिक दौरा होता. बाईक रॅली होती. खऱ्या अर्थाने 4 दिवसापूर्वी मला पण दौऱ्याची कल्पना होती आणि आज श्रीकांत शिंदे साहेबांनी पण आज शिवसेना राष्ट्रवादी प्रचार कार्यालयाला भेट देऊन आमच्या चारही उमेदवारांचं मनोबल वाढवलं. त्याबद्दल मी साहेबांचं धन्यवाद व्यक्त करतो. प्रभाग क्रमांक 23 मधील शारदा चव्हाण, त्याचबरोबर अश्विनी आमलेजी, त्याचबरोबर अन्सार सय्यद आणि योगेश मस्के हे प्रभाग क्रमांक 23 मध्ये सगळे उभे आहेत. आज पूर्ण नाशिक मध्ये खूप चांगल्या प्रकारचं वातावरण शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआयचं आहे. मी आपल्या सगळ्यांना देखील आवाहन करतो की आपण सगळ्यांनी या प्रभाग क्रमांक 23 मध्ये चारीच्या उमेदवार आहेत. 2 राष्ट्रवादी काँग्रेस आणि 2 शिवसेना या चिन्हावरती उभे आहेत. या सगळ्यांना मोठ्या मताधिक्याने जे निवडून येण्याची जबाबदारी जी आहे ती आपल्या सगळ्यांची आहे. कार्यकर्ते सगळे काम मला वाटतं करतायत गेले अनेक दिवस. 15 तारखेपर्यंत जे आहे ते आपल्याला हा टेम्पो जो आहे हा पुढे घेऊन जायचा आहे. आणि त्याचबरोबर योगेश मस्के गेले अनेक वर्ष जे आहे शिवसेनेबरोबर काम करतात, शिंदे साहेबांबरोबर काम करतायत. बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून 14 कोटी रुपयाची सवलत जी आहे या लोकांना देखील मिळवून देण्याचं काम योगेशने या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर ऑक्सिजन किट असेल, वेगवेगळ्या गोष्टी, सभासद नोंदणी जे आहे 8,000 जे आहे योगेशने केले, त्याच्याबद्दल त्याचं अभिनंदन देखील या ठिकाणी करतो. चांगल्या कार्यकर्त्यांना जे आहे ते आपण निवडून दिलं पाहिजे. चांगले नगरसेवक आपले निवडून दिले पाहिजे, जेणेकरून आपल्या इथे चांगली कामं जी आहे ती होऊ शकतात. आपल्याला माहिती आहे की शिंदे साहेबांचं काम करण्याची पद्धत काय आहे. गेल्या 2.5 वर्षांमध्ये सगळ्यात जास्त योजना, सगळ्यात जास्त कामं जर कोणी केली असतील तर शिंदे साहेबांनी केले मुख्यमंत्री कार्यकाळामध्ये. आता शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत आणि त्याचबरोबर नगर विकास मंत्री देखील आहेत. तर आपल्या प्रभागामध्ये चांगला विकास करायचा असेल तर आपल्या चौघांना जे आहे ते निवडून देणं खूप गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांना मी नम्र विनंती करतो की चारीच्या चारी कॅन्डिडेट जे आहेत ते सगळ्यांना निवडून द्या, एवढीच विनंती. धन्यवाद. यावेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि समर्थकांसह नागरिक उपस्थित होते. खासदार श्रीकांत शिंदे यांनी रविशंकर मार्ग भागातील प्रचार कार्यालयास भेट दिली. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.